राज्यात नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यात आज 30 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। यावेळी आपण उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात किंवा एखाद्या उमेदवाराला एबी फॉर्म नाकारल्याने त्याने बंडखोरी केली अशा बातम्या निवडणुका आल्या की वारंवार कानावर पडतात। मात्र हा एबी फॉर्म नेमका काय असतो, तो कसा असतो, जाणून घेऊया सविस्तर। वरवर पाहिलं तर एबी फॉर्म म्हणजे उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी लागणारा उमेदवारी अर्ज असतो, जो निवडणूक आयोगाकडे भरून द्यायचा असतो। पण याची गरज, यामधील आवश्यक माहिती ती अचूक असणे, या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने तपासल्या जातात। राजकीय पक्षांकडून त्यांचे उमेदवार जाहीर केले जातात, मात्र त्यांच्याकडे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म असतो, तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो, त्याला संबंधित पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येते। तर या फॉर्म बद्दल सांगायचं झालं तर एबी असं म्हटलं जात असलं तरी ए आणि बी हे दोन्ही फॉर्म वेगवेगळे असतात। ए फॉर्म मध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, मुख्य निवडणूक अधिकारी, संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात केला जाणाऱ्या पत्राचा अधिकृत नमुना आहे। त्यात पक्षाने कुणाला अधिकृत उमेदवारी दिली आहे याची माहिती असते, त्यावर पक्षाचा शिक्का, अध्यक्ष किंवा सचिवांची सही असते। तर बी फॉर्म हा राजकीय पक्षाने नेमलेल्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा नमुना असतो, ज्यामध्ये हाच पक्षाचा अधिकृत उमेदवार असून त्याला पक्षाचं चिन्ह मिळावं अशी शिफारस केलेली असते। तसेच हा अर्ज काही कारणाने बाद झाल्यास कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी याचं पर्यायी नाव आणि माहिती असते। कारण अशा अनेक घटना घडतात ज्यामध्ये अर्जांच्या छाननीच्या वेळी पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही तांत्रिक कारणांमुळे बाद ठरतो किंवा एखादा उमेदवार अर्ज मागे घेतो, तेव्हा पक्षाने बी फॉर्म मध्ये उल्लेख केलेला पर्यायी उमेदवार हा पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो। तर मंडळी, एबी फॉर्म बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।